आज आपण शिक्षण AI मध्ये FLN असेसमेंट कशी घेतली जाते त्याबद्दल माहिती घेणार आहोत. मग चला तर पाहूया. शिक्षण AI ॲप ओपन केल्यानंतर त्याचे मुख्य पेज अशा प्रकारे दिसते, ज्यामध्ये वेगवेगळे टॅब्स आहेत, जसे की FLN असेसमेंट, अपडेट पॅरेंट्स फोन नंबर, ॲनालिसिस, 3D मॉडेल, लेसन प्लॅनर, ब्लूम्स लेसन प्लॅनर आणि लास्टला प्रॅक्टिस विथ AI FLN. FLN असेसमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे स्कूल सिलेक्ट करायचं आहे, वर्ष सिलेक्ट करायचं आहे, महिना सिलेक्ट करायचा आहे, मीडियम सिलेक्ट करायचा आहे, क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि सब्जेक्ट विषय सिलेक्ट करायचा आहे. आज आपण इंग्रजी वाचन या विषयाची असेसमेंट घेणार आहोत, तर इंग्रजी वाचन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे सबमिटचा ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची लिस्ट दिसेल. या लिस्टमध्ये आपण कुठल्याही विद्यार्थ्याच्या नावासमोरील स्टार्ट बटनवरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याची असेसमेंट घेऊ शकतो. स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ड्रॉपडाऊन बॉक्स दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लेवलची लिस्ट दिसेल, जे की प्रारंभिकपासून स्टार्ट होते ते गोष्ट लेवलपर्यंत आहे आणि एक खाली ऑप्शन दिलेला आहे अनुपस्थित. जर विद्यार्थी गैरहजर असेल तर अनुपस्थित यावरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याची गैरहजेरी नोंदवायची आहे. तर हा विद्यार्थी अक्षर व्यवस्थित वाचू शकतो. तर आपल्याला हे पाहायचं आहे की हा विद्यार्थी शब्द पण व्यवस्थित वाचू शकतो का नाही. तर शब्द या लेवलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टेक्स्ट दिसेल आणि टेक्स्टच्या खाली रेकॉर्डिंगचा ऑप्शन असेल. तर त्या रेकॉर्डिंग बटनावरती क्लिक करून टेक्स्ट रीड करायचा आहे आणि रेकॉर्ड करायचा आहे. आपण प्ले बटनावरती क्लिक करून आपली रेकॉर्डिंग ऐकूही शकता. जर आपल्याला वाटलं की आपली रेकॉर्डिंग व्यवस्थित नसेल तर रेकॉर्ड अगेन यावरती क्लिक करून पुन्हा रेकॉर्ड करू शकता. आणि जर आपल्याला वाटलं की आपली रेकॉर्डिंग व्यवस्थित आहे तर सेंड फॉर व्हेरिफिकेशनला क्लिक करून ते व्हेरीफाय करण्यासाठी पाठवू शकता. सेंड फॉर व्हेरिफिकेशनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इव्हॅल्युएशन डिटेल दिसेल, ज्यामध्ये विद्यार्थ्याची लेवल दिलेली आहे, ओरिजिनल टेक्स्ट काय होता, त्या विद्यार्थ्यांनी रीड केलेला टेक्स्ट कोणता आहे, त्याची स्पीड किती होती, ॲक्युरेसी किती होती व इनकरेक्ट किंवा एक्स्ट्रा वर्ड कोणते होते, करेक्ट वर्ड्स कोणते होते आणि अनरीड वर्ड्स जे वाचलेले नाही आहेत ते वर्ड्स कोणते होते, ते सगळी काही माहिती आपण इथे पाहू शकता. सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर एक मेसेज दिसेल, ज्यामध्ये लिहिलेलं आहे की एकदा लेवल सेव्ह झालेली ते चेंज करू शकत नाही आहे. तर आपण इथे सेव्हवरती क्लिक करू आणि त्या विद्यार्थ्याची लेवल सेव्ह करूया. आपण इथे पाहू शकता त्या विद्यार्थ्यांचे नाव ग्रीनमध्ये दिसत आहे व त्याची इंग्रजी वाचनमध्ये शब्द लेवल दिलेली आहे. धन्यवाद.